या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल, श्री अय्यप्पा भक्त संगम सोलापूर आयोजित गौडा सानिध्यमच्या वतीनं गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता गुरुवर्य श्री वेद ब्रह्मश्री सत्यनारायण वी मादास पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या शुभहस्ते श्री अय्यप्पा स्वामी महापडी पूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संगमचे अध्यक्ष तथा राजमंडळीचे मणिकंठदास ज्ञान सरस्वती गुरु शिरोमणी राजगुरु ब्रह्मश्री डॉक्टर आमची आंजनेय गुरुस्वामी व पंचांग करते मोहन दाते यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रात प्रथमच स्वामी अय्यप्पा चरित्रम पूजा विधानावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या दिव्य सानिध्यात वैदिक महापडी पूजा संपन्न झाला। या कार्यक्रमास भागातील सहकुटुंब उपस्थित राहून श्री अय्यप्पा स्वामींचे दिव्य कृपाशीर्वाद प्राप्त करून घेतले। हा कार्यक्रम स्नेहारिका अपार्टमेंट प्लॉट नंबर 8 गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर इथं संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी श्री मल्लिकार्जुन गुरुनाथ गौडा, गुरु स्वामी जयेंद्र गौडा, कबीर गुरुराम, व्यंकटेश पोरंडला, महेश तट्टे, योगेश कैराम, कुंडा ऋषी येगे, देवा मिट्टापल्ली, रघु कदम, देवीदास गौडा, नवल अवार, शंकर बोडा, राघव सरगम, गणेश वनमुर्गी, रोहित कोंडा, नरहरी भंडारी, रवी गोगी, राहुल माकणे, संजय गोगी, तिपण्णा रायचूरकर, राहुल वाघमारे, समस्त गौडा सानिधानम परिवार यांचं मोलाचं योगदान लाभलं। అయ్యనే పునయ్యప్ప స్వామి శరణం శరణ పునయ్యప్ప శరణరందిరుబడి శరణ పునయ్యప్ప స్వామి పునయ్యప్ప అయ్యనే పునయ్యప్ప స్వామి శరణం శరణ పునయ్యప్ప 17 శరణ పునయ్యప్ప అయ్యనే పునయ్యప్ప అయ్యనే పునయ్యప్ప స్వామి శరణం శరణ పునయ్యప్ప 18 శరణ పునయ్యప్ప స్వామి పునయ్యప్ప అయ్యనే పునయ్యప్ప స్వామి శరణం శరణ పునయ్యప్ప 18 శరణ పునయ్యప్ప ప్రణమయ్యప్ప వందనమప్ప మంగళరాజ అయ్యప్ప 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 ఓం శ్రీ స్వామియే శంకరాయ 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 మంగళం శంకరీ మనోహరాయ సతురాయ మంగళం గురువరాయ మంగళం దత్తాత్రేయ మంగళం రాజరామ మంగళం రామకృష్ణ మంగళం అయ్యప్ప మంగళం మణికంఠ మంగళం శివదీశ మంగళం సత్రాయ మంగళం
ஆடிவா ஐயப்பா ஓடிவா ஐயப்பா ஆடிவா ஐயப்பா ஓடிவா ஐயப்பா ஆடிவா ஐயப்பா ஓடிவா ஐயப்பா ஆடிவா ஐயப்பா ஓடிவா ஐயப்பா ஆடி ஆடி ஓடிவா ஓடி ஆடி ஆடிவா ஆடி ஆடி ஓடிவா ஓடி ஆடி ஆடி ஆடிவா ஐயப்பா ஓடிவா ஐயப்பா ஆடிவா ஆடி ஆடி ஓடிவா ஓடி ஓடி ஆடிவா சாமி அப்பா ஐயப்பா சாமி அப்பா ஐயப்பா சரணமப்பா ஐயப்பா வந்தனமப்பா ஐயப்பா வந்தனராஜா ஐயப்பா ஐயப்பா பஞ்சகணேசா ஐயப்பா சாந்தாடு வீர ஐயப்பா வீரமணி கண்டனா ஐயப்பா ஸ்வரூபா ஐயப்பா சபரிவாசா ஐயப்பா சாமி ஐயப்போ ஐயப்போ சாமி சாமி அப்பா ஐயப்பா சரணமப்பா ஐயப்பா வந்தனமப்பா ஐயப்பா வந்தனராஜா ஐயப்பா కల్లో చంద్రుడే చందామామా హే చందామామా చందామామా కల్లో చంద్రుడే చందామామా కల్లో చంద్రుడే చందామామా మామణి కంఠుడమ చందామామా మామణి కంఠుడమ చందామామా మామణి కంఠుడమ చందామామా మామణి కంఠుడమ చందామామా అయ్యప్ప 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 शुभहस्ते तसेच मणिकंठदास ज्ञान सरस्वती गुरु शिरोमणी राजगुरु ब्रह्मश्री डॉक्टर रामांची आमचं भाग्य आज थोर म्हणावं लागेल. अय्यप्पा अध्यक्ष स्वामी इकड सोडू पुढे इकड सदानंद श्रीराम सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आणि गुरुवर्य आपले आमंत्रित అయ్యప్ప వారి యొక్క అధ్యక్షులు శ్రీరామ్ सर सदानंद श्रीराम గారు मंत्र आहे वेगळा. परत एकदा असंच म्हणावं लागेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे वेगळा. स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा अय्यप्पा स्वामींच्या परम पुण्य आशीर्वादाने स्वामी स्वामी इकडे स्वामी इकडे उडाले इकडे मल्लिकार्जुनजी विश्वनाथ टेगडे सर यांचा आजच्याप्रत म्हणून या ठिकाणी होतोय सन्मान. जोरदार टाळ्या. स्वामी अभिजित मुहूर्तावर अय्यप्पा स्वामींच्या चरित्राचं प्रकाशन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. 2010 मध्ये एक सूर्यग्रहण होतं कन्याकुमारीला आणि तेव्हा आम्ही जवळजवळ 250-300 जण ते ग्रहण पाहायला चाललेलो होतो आणि बघितलं तर सगळे बरेचसे असे काळ्या कपड्यातले लोक खूप दिसायला लागले गाडीमध्ये. काही कल्पना येणार कारण ते जानेवारी महिन्यातलंच ते ग्रहण होतं आणि मग अय्यप्पा स्वामींचे सगळे भक्त आहेत असं एक कळलं. पण नेमकं अय्यप्पा स्वामी म्हणजे कोण आहेत काय आहेत मला सुरुवातीला थोडंसं तांत्रिक वाटत होतं पण नंतर चरित्र वाचल्यावर वाटलं की हे सगळे पूर्णपणे आपल्या वेदाभिमानी लोक आहेत आणि धर्मनिष्ठ आहेत. कुठेही याच्यामध्ये तांत्रिक अजिबात कुठलेही नाही आहे. आणि हे चरित्र जेव्हा वाचण्यात आलं तेव्हा हरिहर पुत्र म्हणजे कोण हे लवकर लक्षात आलं नाही पण चरित्रामध्ये त्याचा जो
वर्णन केलेलं आहे त्याच्यावरून लक्षात आलं की अय्यप्पा स्वामी हे हरिहर पुत्र कसे आहेत आणि त्यांची काय जी ख्याती आहे, त्यांचे जे सगळे भक्त आहेत ते अतिशय कर्मनिष्ठ धर्मनिष्ठ असे दिसतात. मी थोडीशी मल्लिकार्जुन यांच्याकडनं स्वामींच्याकडनं माहिती घेतली तेव्हा 41 दिवसाचं व्रत अनुष्ठान काय असतं, कशा पद्धतीने केलं जातं, त्यानंतर त्यांच्या ज्या पायऱ्या स्वामी होण्याच्या त्या सगळ्याची जेव्हा चरित्रामध्ये वाचण्यात आलं तेव्हा खरोखरच खूप छान वाटलं, धन्यता वाटली याच्यामध्ये. कारण हे मराठीतून चरित्र लिहिल्यामुळे हे कळलं आणि त्याबद्दल मी या अय्यप्पा भक्त संगमचं मी मनापासून अभिनंदन करतो की या चरित्रामुळे आमच्यासारख्या मराठी जाणणाऱ्या लोकांना, आपण सगळेच महाराष्ट्रीयन आहोत पण मराठी जाणणाऱ्या लोकांना विशेष करून या अय्यप्पा स्वामींचं चरित्र समजेल. आणि आपले मी मंत्रही बघितले तर सगळे वेदोक्त असे मंत्र आहेत आणि मला वाटतं अभिषेक सुद्धा आपल्या रुद्र अभिषेकच त्या ठिकाणी केलेला जातो तेव्हा रुद्र या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सगळे पूजा विधिविधान याच्यामध्ये दिलेले आहेत. मला खूप छान वाटलं आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने मला इथे येण्याचा योग आला आणि या ठिकाणी आमचे सत्यनारायणजी माधास आहेत नेहमीच्या परिसरातले, आज डॉक्टर अमनजी यांची पण या ठिकाणी भेट झाली आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अय्यप्पा स्वामींचं दर्शन घेण्याचा योग आला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. ओम श्री स्वामी शरणमय्यप्पा. आज रोजी 1/1/2026 रोजी ठीक सकाळी 10 वाजता श्री अय्यप्पा महापरिवार पूजा संपन्न झालेला आहे. स्नेहारिका ग्रुप, गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर. आमनचे आंजनेय गुरु यांच्या शुभ हस्ते झालेले आहे व तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा झालेले आहे. श्री अय्यप्पा चरित्रम या विषयावर प्रमुख पाहुणे श्री मोहनजी दाते सर, गुरुवर्य सत्यनारायण विठोबा महादास, आस्थान गुरु आमनचे आंजनेय गुरुस्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभले. सकाळीपासून गणपती पूजा, कार्तिक स्वामी पूजा, अय्यप्पा स्वामी पूजा, अष्टाद्रव्य अभिषेकम व तसेच नक्षत्र आरती तसेच महापरिपूजा संपन्न झाले व सगळ्यांना महाप्रसादाची लाभ घ्यावा. हा प्रोत्साहन तर दरवर्षीप्रमाणे पेक्षा जास्त आहे यावर्षी. नागरिकांना की भक्त अय्यप्पा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे म्हणून हे सर्वांना मी विनंती करतो. अय्यप्पा स्वामी दीक्षा म्हणजे ब्रह्मचर्य 41 दीक्षा व्रत म्हणजे पालन करून पूजा 1 जानेवारीला आपण सांगता समोर पूजा म्हणून करतो. 41 दिवसांचा दीक्षा असतो.